नमस्कार. आज आम्ही चिंचोटी सातपाडा नदी ह्या सातपाडा नदीच्या अगदी शेजारी येऊन उभे आहोत. ह्या ठिकाणी यायचं मुख्य कारण म्हणजे पूर्वी ह्या नदीतून स्वच्छ सुंदर आणि अगदी पिण्यासारखी म्हणजे ते पाणी घेऊन डायरेक्ट पिऊ शकत होते असं स्वच्छ पाणी ह्या नदीतून खळखळ व्हायचं. आणि ह्या पाण्याची संपूर्ण वर्षभर इकडच्या आजूबाजूच्या शेतकरी वर्ग ह्याच पाण्यावरती शेती करायचे, काही लोक पिण्यासाठी वापरायचे. परंतु आता ह्या पाण्यामध्ये आपण हात देखील घालू शकत नाही, कारण ह्या पाण्यामध्ये दूषितता, पाण्याची अगदी पाण्यामध्ये घाण, आजूबाजूच्या तबेलाचा, सर्व शेणाचा आणि आजूबाजूला इंडस्ट्रियल जेवढी आहे ह्या इंडस्ट्रियलचा केमिकल युक्त पाणी ह्या ठिकाणी सोडला जातो. इकडच्या रहिवाशांनी कित्येक वेळा प्रशासनाला वारंवार ह्या ठिकाणी लेटर व्यवहार, पत्र व्यवहार लिहिलं किंवा जाऊन सांगितलं देखील आहे की ही नदी स्वच्छ होण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, परंतु अजून देखील काहीच उपाययोजना होत नाही. ह्या सर्व बाबीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष देवळकर साहेब हे आज ह्या पवित्रेत आलेले आहेत की जर का ह्या ठिकाणी सरकारने, प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर आम्ही आंदोलन करू. आता आपण त्यांच्याशीच बोलूया. साहेब नमस्कार. नमस्ते साहेब, ह्या नदीसाठी तुम्ही आता आंदोलनाचं पावित्र्य उचललेलं आहे, ही गोष्ट खरी आहे का? एकदम 100% खरी आहे. आता तुम्ही प्रशासनाला यापूर्वी काय म्हणजे नदी साफ करण्यासाठी कोणाकोणाला भेटले आणि काय काय सांगितलेलं? भेटण्याची काही गरजच नाही. त्यांना समजायला पाहिजे ना की नदी वरलो म्हणजे कितीतरी शेकडो वर्षापासून नदी सुंदर आणि एकदम स्वच्छ पवित्र, त्या नदीमध्ये जर कचरा सांडपाणी येतो तर त्यांचं काम आहे, त्यांनी करायला पाहिजे. त्यांना कशासाठी ठेवले प्रशासनाला? तरी पण आम्ही एकदा अर्ज देऊन यांना जागा केलं. 7-8 दिवसाची त्यांना इंटिमेट दिली की तुम्ही 7-8 दिवसात जर याच्यावर काहीतरी बंदोबस्त नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार. आणि तशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे आणि काही दिवसातच आम्ही आंदोलन करणार आहोत. ह्या जी नदी आहे ह्या नदीच्या पाण्यावरती त्यावेळेला सर्व शेतकरी आणि पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरायचे, ही गोष्ट खरी आहे का? एकदम 100% खरी आहे. या नदीवर लोकांचा उपजीविका होती. या नदीमध्ये मच्छीचा व्यवसाय चालला. जसा समुद्राचे कोळी बांधव करतात त्याप्रमाणे आमचा आदिवासी पूर्वज बांधव म्हणजे सर्वच भूमिपुत्र. आणि याच्यात आता काहीच ठेवलं नाही, फक्त शेण, गोबर म्हणजे त्याच्यामध्ये केमिकलयुक्त पाणी, कचरा, याच्यामुळे सर्व शेती निकामी झाले या भागातली. आणि म्हणजे एकदमच खराब परिस्थिती करून टाकली. जे काय आपण जरी बोर जरी मारला तरी त्याच्यामध्ये शेणाचं पाणी येते. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता तर सर्व बोरिंगला शेणाच्या पाण्याचाच वास येतो. माझ्या स्वतःच्या बोरिंगला पण वास येतो. तुमची जी बोरिंग आहे ती किती खोल पाणी तुम्ही खोदलेली आहे? जवळजवळ आम्ही 70-80 100-125 फूट खोदली असेल. पण आता या गोबरचा त्याच्यावर इफेक्ट झालाय. म्हणजे ह्या कामन आणि चिंचोटी आजूबाजूला परिसरात भरपूर तबेले आहेत. आता ह्या तबेल्याचं सर्व पाणी हा प्रक्रिया करून ते सोडतात की डायरेक्ट नदीमध्ये सोडतात? डायरेक्ट सोडतात मधमानी करून. मग त्यावरती प्रशासनाने कधीच त्याच्यावरती कारवाई केली नाही? काहीच करत नाही प्रशासन. MPSC आणि यांचं कसं साठेलोटे आहेत असतील असं मला वाटते. कारण का मी आता जवळजवळ नवीन एक लेटर देऊन सुद्धा त्याच्यावर काहीच फॉलोअप नाही यांचा. मग आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांनी देखील कधी आंदोलनाची किंवा काही सरकारची काही मागणी केली नाही? कित्येकांनी केली, पण केराची टोकरी हमेशा. शासन म्हणजे काय, इतरांना असंच समजते कचरा. आता बघूया आमचा कचरा होतो की काय की त्यांचा कचरा होतो. तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी जी कामन परिसरामध्ये ही मोठी नदी होती, ह्या नदीबद्दल कित्येक लोकांनी पत्र व्यवहार केला, कित्येक लोकांनी सरकारला सांगितलं की ह्या नदीवरती लक्ष द्या, ह्या नदीची साफसफाई करा. आणि आजूबाजूचे तबेलेवाले हे आपलं मलमूत्र म्हणजे गाई म्हशीचं किंवा इतर जे कंपनी आहेत त्यांचा फॅक्टरीचा केमिकल युक्त पाणी हा ह्या नदीमध्ये डायरेक्ट सोडला जातो. परंतु ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ह्या सोडणाऱ्या कंपन्यावरती किंवा तबेल्यावरती कारवाई केली जात नाही. उलट असं झालेलं आहे की शेतकरी आणि भूमिपुत्र आहेत त्यांना घरी पाणी पिण्यासाठी आता कूपनलिका किंवा विहिरी किंवा बोरिंग होत्या, ह्याचं देखील पाणी आता प्रदूषणयुक्त येतोय आणि पाण्याला वास येतोय. आता शासनाकडे हेच मागणं आहे की
शासन ह्यावरती कारवाई करून गाववाल्यांना आणि इकडची भूमी ही आता सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करते, की अजून देखील जे ह्यांनी सांगितलं की शासनाचं आणि इकडचे काही व्यापारी मंडळी यांची साटेलोट असल्यामुळे आमच्यावरती लक्ष दिलं जात नाही, हे खरं ठरतं ते आता पाहावं लागेल. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.